कंसांनी प्रचंड दहशतवाद वाढवलेला होता, त्यामुळे जनमत खूप त्याच्या विरुद्ध चाललेलं होतं. भगवान जे आपले शंकर आहेत त्यांचा श्रीकृष्ण जन्मामध्ये काही हातभार आहे का? तू एका स्त्रीची हत्या करतोय, पुन्हा परत तुझी बहीण आहे, त्या बहिणीला मारणं योग्य नाही. आकाशवाणी तू ऐकली, 8वा मुलगा मारणार आहे. त्यावेळी ग्रहांची म्हणजे दिशा काय होती असं आपल्या पुराणामध्ये सांगितलंय का, की ते ग्रह तारे कुठल्या दिशेत होते असं? हो, सगळे जे नवग्रह होते ते सगळे अनुकूल झालेले होते, कारण की जगाचा स्वामी प्रकट होणार होता. जेव्हा आता साक्षात भगवान पृथ्वी तलावर येत आहेत, मग पृथ्वी आणि इतर प्राणी ह्यांची अवस्था कशी झाली होती? मानवी पातळीवर जे काही घडतं ते त्या कृष्ण परमात्म्याने भोगलेलं आहे. जन्माष्टमी रात्री करण्याचं कारण हेच आहे का? जे मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत, त्यांचं नाव आहे हबप चंद्रकांत वांजळे आणि गेले 30 वर्ष झाले ते कीर्तन करत आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाचा ते प्रचार करत आहेत आणि श्रीकृष्णाची विठ्ठलाची भक्ती करत आहेत. आणि आपला आजचा जो एपिसोड असणार आहे तो असणार आहे श्रीकृष्ण जन्माविषयीचा. तर ह्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण जन्माच्या मागची कहाणी, श्रीकृष्ण जन्म झाला त्यावेळी काय घडलं आणि श्रीकृष्ण जन्मानंतर पण काय घडलं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. आता आपल्या भारतामध्ये ना श्रीकृष्ण जे आहेत ना ते सगळ्यांचे आवडते दैवत आहेत आणि त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती करून घ्यायचं आहे. तर सर आज मला आहे ना तुमच्याकडून कृष्ण जन्माविषयी सगळं माहिती करून घ्यायचं आहे. तर मला पहिल्यांदा असा प्रश्न पडतो नेहमी की जो कृष्ण अवतार आहे तो विष्णूजींनी घेतला का? काही कारण असू शकतं? नाही, विष्णूंचाच अवतार आहे. विष्णूचे जे आपण दशावतार जे आहेत त्याच्यातला हा 8वा अवतार. बरोबर, पण तो घेतला का? कारण म्हणजे विचार. आता अवताराचं कारण भगवंतांनीच गीतेमध्ये बोललेले आहेत. गीतेमध्ये सांगितलं म्हणजे अगोदरच्या अवताराची कारण मीमांसा तीच होती. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या श्लोकामध्ये जवळजवळ 3 कारणं सांगितलेली आहेत. परित्राणाय साधूनां, साधूंचं सज्जनांचं रक्षण व्हावं. विनाशाय च दुष्कृतां, दुष्कृती आहेत त्यांचा नाश व्हावा. बरोबर, हे दुसरं कारण आहे. पहिलं कारण सज्जनांचं रक्षण आणि तिसरं कारण धर्म संस्थापनार्थ आहे संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना व्हावी, मानवी मूल्यांचं जे त्याचं उत्थान व्हावं, या हेतूने हे प्रमुख प्रधान 3 हेतू आहेत. बरोबर बरोबर. आणि तो फक्त कृष्ण अवतार त्यासाठीच झालाय असं नाही. मी पुढे अवतार त्यासाठी घेईल आणि मागे घेतलेले अवतार याच कारणांसाठी होते अशी आपल्याला कारण मीमांसा लावता येते. बरोबर, म्हणजे तेच कंसाचं साम्राज्य जे सगळं वाढत चाललेलं होतं, जुलमी होतात. त्याचा सासरा जरासंध. कंसाच्या ज्या 2 मुली आहेत अस्ती आणि प्राप्ती, ह्या 2 मुली त्यांनी जरासंधाला दिलेल्या होत्या आणि तोही त्याची जुलमी राजवट. त्याने असे समविचारी हुकुमशाह आणि छोटी छोटी जी जानपदं होती त्याच्यात त्याची हुकुमशाही प्रचंड स्वरूपात चाललेली होती. बरोबर, जरासंधाने त्या कंसाच्या नंतर पण श्रीकृष्णाला त्रासच दिला म्हणजे खूप वेळ. हो, दिलेला आहे. कारण की आपल्या जावयाच्या वधाचा सूड घेण्यासाठी, आणि तो असताना सुद्धा चालूच होता. कारण मथुरेवरती जवळजवळ 17 ते 18 सोऱ्या जरासंधांनी केलेल्या आहेत. बरोबर, ते तर आहेच आहे. पण ह्या श्रीकृष्ण जेव्हा आपण जन्म म्हणतो तर त्या जन्मामध्ये मी जेव्हा वाचत होतो तर मला लक्षात आलं की एक आदिमाया म्हणून एक आहेत, तर त्यांचं तिला योगमाया म्हणतात. सॉरी, योगमाया. हो. तर योगमाया जे आहेत तर त्यांचं खूप महत्वाचं स्थान होतं. योगमाया ही भगवंताची एक शक्तीच आहे, परमात्म्याची शक्ती आहे. 7व्या अध्यायामध्ये देव बोलतात दैवी हेषा गुणमयी मम माया, माझी माया. त्याचीच एक शक्ती दूरत्तया, अत्यंत दूर आहे, अत्यंत कळायला दुस्तर आहे, अशा स्वरूपाची एक शक्ती की आता समग्र जे आपण विश्व पाहतोय, विश्वामध्ये होणारे जे बदल आहेत किंवा मानवी मनामध्ये होणाऱ्या किंवा सगळ्या जीवांमध्ये ज्या प्रेरणा आहेत त्या मायेने होतात. बरोबर, त्या मायेने होतात. मुळामध्ये तिचं अस्तित्व नाही, मा म्हणजे नाही, पण अस्तित्व जाणून देते, नसलेली पण अस्तित्व जाणून देते. ओके, असा माया या शब्दाचा अर्थ वेदांताच्या परिभाषेमध्ये किंवा संत परंपरेमध्ये होतो. ओके, मग श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी त्यांनी कशी हेल्प केली श्रीकृष्णांना? कारण की हा माझा सगळा मायेचा विस्तार आहे. भगवान अनेक वेळा बोलतात. मदत जर केली असेल तर देवकीच्या पोटी प्रभू जन्माला आले. 6 मुलं जन्माला आली, ती कंसाने मारली. 7वा गर्भ आहे तो शेष भगवंतांचा आहे. पाठीमागचा जो लक्ष्मणाचा अवतार
तो शेषाचा अवतार आहे. बरोबर. त्यांनी आता पुढच्या अवतारामध्ये म्हणजे कृष्ण अवतारामध्ये बलरामांची भूमिका किंवा बलरामांचा अवतार धारण केलाय. 6 मारली जावीत मुलं, पण 7वा गर्भ हा बलरामांचा आहे, शेषाचा आहे. आणि सावत्र आई कृष्ण परमात्म्याची रोहिणी आहे. बरोबर. तर योगमायेने तिच्या उदरातला गर्भ काढून म्हणजे देवकीच्या गर्भातला देवकीच्या उदरातला गर्भ काढून तो रोहिणीच्या गर्भामध्ये स्थित केला किंवा स्थापित केला. हे योगमायेचे सामर्थ्य, ते कोणाला देवाशिवाय कोणाला कळत नाही असं वर्णन संतांनी केलं, जे थोडं अनाकलनीय, मानवी बुद्धीच्या थोडं पलीकडचं आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याला आज कळतात असं नाहीये. बरोबर. परंतु त्यामुळे काहीतरी काही मिथ किंवा काहीतरी एक थोतांडे असं नाहीये ते. बरोबर. तर हे योगमायेने केलेली मदत आहे. योगमायांनी तो गर्भ काढला. आजही विज्ञान त्या पद्धतीचे प्रयोग करते. एका आईच्या उदरातून दुसऱ्या आधीत कमीत कमी त्याचं मूळ बीज किंवा तो ज्याला एखाद्या कथेचं बीज असतं तसे एखाद्या क्रियेचं सुद्धा बीज बरोबर तिथून आपणाला मिळतं. बरोबर. मग त्यामुळंच म्हणजे आपल्या बलराम जे आहेत त्यांना संकर्षण असं म्हटलं. संकर्षण, कारण की तो गर्भ आकर्षित केला आणि दुसऱ्या उदरामध्ये घालता. परत संकर्षण म्हणजे चांगल्या पद्धतीने कशी तरी ओढाताण केलेली आहे. देवकीला काहीतरी दुखापत झाली बरोबर ते करताना, आणि मग तिथं स्थापित करताना त्या आईला त्रास झाला, असा कोणताही त्रास झाला नाही. म्हणून हा संकार जो संकर्षण आकर्षण आहे, परंतु खेचताना काहीतरी त्रास होईल गर्भाशयाला किंवा काय असं काही न होता ट्रान्सफर करून ट्रान्सफर केला. मस्तच. म्हणजे खूप महत्वाची गोष्ट होती. म्हणजे कर्षण तर आहेच, पण संकर्षण अनेक जणांना माहिती नाहीये की बलरामांचा म्हणजे जो जन्म आहे तो अशा प्रकारचा आहे. हो बरोबर ना. कारण लोकांना हे एवढंच माहिती असतं डायरेक्टली की बलराम आणि हे भाऊ आहे. हे देवकीच्या उदरी वाढलेले आहे गर्भ हा, परंतु तो रोहिणीच्या उदरी घातला. 6 मुलं मारण्याचं त्याच्याकडे हे होतं त्याला. त्या 6 मुलांची सुद्धा नंतर आपण कथा पाहू का ते हे झालेलं ते. बरोबर बरोबर. पण मग आता हे जे आपल्या कंसाला जेव्हा सांगितलेलं असतं की बाबा आकाशवाणी होते का तुझा हा एक पुत्र जो असणार आहे तो तुझा संहार करेल म्हणून. पण मग आता एका पुत्रासाठी जो कंस आहे तो इतर जणांना का मारतो? काय झालं, कंसांनी प्रचंड दहशतवाद वाढवलेला होता, तर त्यामुळे जनमत खूप त्याच्या विरुद्ध चाललेलं होतं. त्याच्या काही जे कार्यकारी मंडळ आहे त्याचे चानोरे, मुष्टिके, तोषले, शूले असे बाकीचे राक्षस त्याचे, तर त्यांनी जनमानसाचा कानोसा घेऊन तुझ्या विरुद्ध बरंच जनमत तयार झालेलं आहे. ओके. तर त्याची चुलत बहीण देवकी चुलत बहीण कंसाची, ती त्यांनी वसुदेवांना दिली. आणि ते लग्न फार धामधुमीत लावलं की एक जनसामान्यांचा कौल मिळावा की अरे हा चुलत बहीण आहे, पण हिचं लग्न छान लावून दिलं. पण ते लग्न एवढं सुंदर केलं त्यांनी. त्या वरात पण ती मथुरा जी नगरी आहे ती पूर्णपणे एखादी दुल्हन सजवावी अशा पद्धतीचं पूर्णपणे सुशोभित नगरी केलेली होती. मग लोक म्हटले की आपण त्याला वाईट म्हणतो, पण एका चुलत बहिणीचं एवढं लग्न तो धामधुमीत लावून देतोय. नंतर त्याची जी वरातीची यात्रा असते बरोबर, तर त्या सारथ्यांना म्हणा तू खाली हो, मी रथ चालवणार माझ्या बहिणीचं, तिची बोळवण करणार. सगळे लोक पाहत होते व्हावा किती आपण वाईट म्हणतो याला, हा किती चांगला. पण नेमकं त्याच वेळेस आकाशवाणी ती वरात होत असताना झाली की आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा 8वा हिचा पुत्र तुला वध करील. पण तो इतका लगेच रागवला की मी जिचं एवढं लग्न लावून दिलंय सुंदर पद्धतीने हे करून, आणि तिचा मुलगा जर मला 8वा मारत असेल तर त्याने खड्ग हातातलं घेतलं आणि तो देवकीलाच मारायला निघाला. पण वसुदेवांनी हात धरला, हातात तो धरला वसुदेवी. अरे म्हणले तू एवढा पराक्रमी, आत्ता बहिणीचं लग्न लावलं, इतका आनंद उत्सव सगळीकडे चाललाय, आकाशवाणी झाली, मान्य आहे, मलाही वाईट वाटतंय, परंतु तू एवढा महापराक्रमी, त्याला त्याच्या शौर्याचं सुद्धा वसुदेवांनी जाणीव करून दिली, आणि तू एका स्त्रीची हत्या करतोय, पुन्हा परत तुझी बहीण आहे, त्या बहिणीला मारणं योग्य नाही. आकाशवाणी तू ऐकली, 8वा मुलगा मारणार आहे, तर मी तुला 8ही मुलं देतो तुझ्या हातात, तिला मारू नको ना. तर प्रत्येकाच्या अंतकरणात कुठेतरी एक संवेदनशील कोपरा असतो, एक हळवं मन असतं. तर त्यांनी तो निर्णय मान्य केला. ठीक आहे, त्यालाही ते बरोबर वाटलं की 8वा जर मारणार असेल तर मी हिला कशाला मारू, पण त्यांना मुक्त केलं. पण नंतर पुन्हा गंमत झाली की नारद त्यांना भेटले. नारद भेटले कंसाला. म्हणजे काय झालं, ते म्हणले बहिणीचं लग्न एवढं धामधुमीत लावून दिलं आणि तिच्याच वरातीमध्ये आकाशवाणी झाली, तिचा 8वा मुलगा मारणार आहे. बरोबर. तर म्हणले ते वसुदेवांनी मला सांगितलंय की सगळी मुलं तुझ्या ताब्यात देईल, त्यामुळे मी 8व्याची वाट पाहतोय. तर
नारदांनी त्याला एक गुलाबाचं फुल घेतलं, असं वेगवेगळ्या पद्धतीने कुठली उपमा सांगतात. गुलाबाचं फुल घेतलं आणि सांगितलं, कंसा इकडनं कळ्या मोज, त्याची पाकळी मोज, 1 2 3 4 5 6 7 8, असं जर उलटं मोजलं तर पहिला 8वा होऊ शकतो. कंस म्हटलं, तुला म्हणायचंय काय तुम्हाला नारदजी? तर सांगितलं, तू 8व्याची वाट पाहिपर्यंत पहिला मुलगा 8वाही होऊ शकतो. देवलोक काही तुला फसवू शकतात. म्हणलं, मग मी काय करू? जे येईल जन्माला ते मार. आपल्या मनात शंका येते की असं का? तर थोडं भारतीय माणूस पाप पुण्याचा विचार करतच. तर कंस जरी दुष्ट असला तरी त्याचा पुण्याचा काही साठा होता, तर त्याच्या पुण्याचा क्षय व्हावा म्हणून आपल्या नामदेव महाराजांनी या सगळ्या जन्माच्या बद्दल लिहिलेलं आहे. अभंग जे लिहिले, पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. सगळ्या बालकांना तू मार, कारण की बालहत्येमध्ये जे प्रचंड पाप होतं त्याच्या पुण्याचा संचय व्हावा, पापाचा घडा भरला जावा आणि त्याचं मरण जवळ यावं, यासाठी ही केलेली युक्ती आहे नारदांनी. बरोबर. म्हणजे हे कारण होतं खरं तर, की त्याला म्हणजे दाखवून दिलं की बाबा हे तू 8व्याला मारणार आहेस, पण त्याच्यात पहिलाच 8वा असू शकतो. पहिला 8वा असू शकतो, किंवा मग त्यांनी सांगितलं नाही की 8वा मुलगा पहिला 8वा असू शकतो, असा एक क्रम लावला तर हे. बरोबर. तर ते आहेच आहे. आणि मग आता हा जो निर्णय घेतला त्यांनी मारण्याचा, मग हे आपले जन्म जेव्हा झाला आपल्या श्रीकृष्णांचा, त्यावेळी ग्रहांची म्हणजे दिशा काय होती असं आपल्या पुराणामध्ये सांगितलंय का, की ते ग्रह तारे कुठल्या दिशेत होते असं? हो, आता ते वर्णन शास्त्राने केलेलंच आहे की भगवंताच्या त्यावेळेस काय स्थिती होती याचं वर्णन सांगितलेलं आहे की दशरथे मारीला तोची होता मास. दशरथाने कोणाला मारलं? तर श्रावण बाळाला मारलं. थोडं जरा सांकेतिक भाषेत दिले, दशरथे मारीला तोची होता मास. दशरथाने श्रावण बाळाला मारलं होतं. बरोबर. म्हणजे श्रावण महिना होता. बरोबर. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वर्षा ऋतू होता. बरोबर. त्याच्या श्रावण महिना वर्षा ऋतू. वसुनाम तिथी बुधवार असे, सगळं वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिती. शुकाचार्यांनी परीक्षितीला जे भागवत सांगितलं, आणि भागवताचा मुख्य विषय कृष्ण कथा आहे. ओके. वसुनाम तिथी होती, बुधवार होता, रोहिणी नक्षत्र होतं, 2 प्रहर रात्र म्हणजे 12 वाजायची वेळ होती. सायंकाळच्या नंतर 2 प्रहर, 1 प्रहर 3 तासाचा, 6च्या नंतरचा 6 ते 3 तास 9, आणि रात्री 12, 2 प्रहर रात्र होती. नवग्रह अनुकूल सर्वांचे ते मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य. सगळे जे नवग्रह होते ते सगळे अनुकूल झालेले होते, कारण की जगाचा स्वामी प्रकट होणार होता. बरोबर. अशा स्वरूपाचं वर्णन नक्षत्रांचं केलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला आता ती तारीख किंवा आपण म्हणतो की ज्या आपण जो तिथी म्हणतो, हो तिथी ती आपल्याला माहिती आहे. हो बरोबर. आणि सगळ्या गोष्टी आपल्या पुराणामध्ये आधीच सांगितलं, पुराणामध्ये अगोदर सांगितलेलं, खूप वर्षापासून आपल्याला नॉलेज होतं. हो, की ग्रहताऱ्यांचं काय केव्हापासून, म्हणजे काय. आता आपण हे सगळे नंतर कॅलेंडर बनवले, नंतर इसवी सन पूर्व वगैरे नंतर सगळं निघालं, पण आधीपासून त्या काळापासून आपल्याला माहिती होतं. श्रीकृष्णाचा जन्म जवळपास 10-20 वर्ष नाही, आता तसा अलीकडे 5,000, पण अलीकडे पुन्हा संशोधन महाभारताचं जे झालंय तर अजून 3,000 आपण पाठीमागे जातोय. आतापर्यंत 5,200 वर्ष असं मानलं जातं, पण आताचं संशोधन जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये ग्रहताऱ्यांवरूनच हे कोणत्या तारखेला जवळजवळ 300-350 पुरावे सापडलेत, आणि अजून 3,000 वर्ष पाठीमागे जातोय. 8,000 वर्ष पूर्वी कृष्ण जन्म. आतापर्यंत आपण मानत आलोय 5,300-5,200 वर्ष. बरोबर. हो, पण जवळपास 8,000 वर्षापूर्वी झालं. 8,000 वर्षापूर्वी. म्हणजे हे आता अलीकडचं बोलतोय आपण, मुलाखतीतून हे पहिल्यांदाच सांगतोय, असं गृहीत धरलं तर चालेल. बरोबर. निलेशजी नातू मला वाटतं आहेत, ते सुद्धा बोलतायत याच्यावरती, महाभारताचं खूप संशोधन करतायत. ओके. तर हे अजून 3,000 वर्ष मागे जात आहे. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे आपल्या. केवढा जवळजवळ महाभारतातले व्यासांनी जे दिलेले पुरावे, त्यांनी 300 पुराव्यांच्या आधारे कृष्ण अवतार आणि महाभारतीय युद्ध 3,000 वर्ष पाठीमागे जाते अजून. म्हणजे जवळजवळ हा 8,000 वर्षाचा इतिहास झाला आतापर्यंत. आज या घडीलाही 5,200-300 वर्ष असं म्हणतायत, पण असं संशोधनातून एखादा 2 पुरावे असं नाही, तर 300 ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून हे त्या काळामध्ये घडलं असं अजून अलीकडे संशोधन इतिहास तज्ञांकडून किंवा पुराणांच्या अभ्यासकांकडून येत आहे. बरोबर. आपल्या लोकांना त्याच्या इतिहासाची जाण ठेवली पाहिजे खरं तर, की किती एवढा इतिहास आपला आहे. आणि म्हणून कदाचित तुम्ही जे आता तिथी सांगितली त्यानुसार म्हणून जन्माष्टमी रात्री करण्याचं कारण हेच आहे का? हो, त्याचा जन्म 12 वाजता, रात्रीचा 12 वाजता, 2 प्रहर रात्र. बरोबर. आणि रामजन्म हा दुपारचा आहे,
ओके. माध्यानिशी का ग सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, गदिमांनी ते म्हटलेलं. हो बरोबर. म्हणजे हा भर दुपारी राम अवतार आणि कृष्ण अवताराचे असे जे फरक सांगितले जातात, एक रहस्यात्मक किंवा एक रसिक पद्धतीने, रहस्यात्मक म्हणण्यापेक्षा जरा रसिक, हा दुपारी जन्माला आला राम, हो. कृष्ण रात्री जन्माला आले, हा राजवाड्यात जन्माला आला राम, हा तुरुंगात जन्माला आला, हो. असं. हा एकच पत्नी होता, हा बहुपत्नी होता, हा कधीच खोटं बोलला नाही, म्हणजे राम सत्यवचन. म्हणजे हे खोटे बोललेत पण ते धर्मासाठी प्रभूंनी ती भूमिका वापरलेली. बरोबर. तर दोघांच्या मध्ये खूप तफावत दिसते. नाही, रामच कृष्ण पुढे झालेले आहेत. एक मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक अमर्याद आहे. अमर्याद आहे. बरोबर. राम अवतारामध्ये राम स्वतःला म्हणतात की आत्मजम काय दशरथात्मजा, मी दशरथाचा मुलगा आहे, मला माणूस म्हणा, पण हा मनुष्य पातळीवरती मला पहा. पण लोक त्याला देव पातळीवर पाहतात आणि कृष्णाला मनुष्य पातळीवर पाहतात, पण कृष्ण म्हणतात मी देव आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पचामेन्य चतुर्विधम, अशी आपली भूमिका 15व्या अध्यायामध्ये बोलतात. किंवा अख्खा विश्वरूप दर्शन जो 11वा अध्याय, वेदानाम सामवेदोस्मी, वेदामध्ये सामवेद मी आहे, पर्वतामध्ये हिमालय मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे, अशा 75 विभूती स्वतःच. आणि म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच नाही, भगवान उवाच, श्री भगवान उवाच असं संबोधन कृष्ण परमात्म्याला येतं. बरोबर. तो पूर्ण अवतार आहे. पूर्ण परिपूर्ण अवतार. श्रीकृष्ण म्हणजे परिपूर्ण अवतार. कारण की अवताराचे पुन्हा परत 6 प्रकार पडतात. एक अंश अवतार आहे, अंशांश अवतार आहे, त्याच्यानंतर आवेश अवतार आहे, कला अवतार आहे, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. ओके. अशा अवताराचे 6 प्रकार पडतात. बरोबर. आणि त्यातला हा परिपूर्ण अवतार की सगळ्या अवतारांचं तेज ज्याच्यामध्ये सन्मिलित होतं, म्हणून तो परिपूर्ण अवतार. म्हणतो त्याला आधीपासूनच माहिती असतं की मीच भगवान आहे म्हणून. परमात्माच आहे ना. कारण की संतांनी ठाई ठाई लिहिलं, परब्रह्म निष्काम तो हा गवळी घरी, वाके वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. ही प्रसिद्ध गवळ आहे नामदेव महाराजांची. बरोबर. तो रामतोय पण तो कोण आहे? परब्रह्म आहे. परब्रह्म, परमात्मा, परब्रह्म लिहिलं आहेत त्यांच्या, फक्त आपल्याला दाखवण्यासाठी. बरोबर. पण तरी सुद्धा मानवी पातळीवर जे काही घडतं ते त्या कृष्ण परमात्म्याने भोगलेलं आहे सगळं. म्हणजे तो जन्माला आला मथुरेमध्ये आणि त्याच दिवशी त्याचं गोकुळामध्ये जवळजवळ 17 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे जन्मदात्या आईला सोडून जवळजवळ 11.5 वर्ष ते गोकुळामध्ये राहतात, वृंदावनात राहतात. बरोबर. हा विरह केवढा आहे. हो. आणि ते पण घरी नंतर परत तिकडे जाऊन पण खूप कामं वगैरे करायला लागतात. हा कामं तर आहेच आणि संकट आहेत. हो. पुतनेचं येणं होतं, त्याच्यानंतर आगासूर बगासूर मल्ल पाठवले होते. हा सगळे अनेक राक्षस. बरोबर. तुमच्या कोकणाच्या भाषेमध्ये ती गवळणी, काग बगरिठा मारल्यान गो, बलीला पाताली घातल्यान गो, असं कृष्णाचं वर्णन करताना नामदेव महाराजांची कोकणी गवळणी आहे. बरोबर. तर महाराज तुम्ही आम्हाला ना आता ग्रहताऱ्यांची दिशा सांगितली की कृष्ण जेव्हा जन्माला आले त्यावेळी कसं आपल्या ग्रहताऱ्यांची दिशा होती किंवा त्याची वार कोणता होता, तिथी कशी होती. पण आता मला ना जाणून घ्यायचंय की जेव्हा आता साक्षात भगवान पृथ्वी तलावर येत आहेत, मग पृथ्वी आणि इतर प्राणी ह्यांची अवस्था कशी झाली होती? थोडा मी बुद्धांचाही संदर्भ देईन. बुद्धांना ज्यावेळेस ज्ञान झालं निरंजना नदीच्या काठी, तर त्यावेळेस अनेक फुलं ऋतू नसताना फुलली होती. त्याचं बौद्ध तत्वज्ञानामध्ये येतं की स्वागत के लिए जरुरी थी, त्यांच्या तत्वज्ञानाच्या भूमिकेतून. तसं विश्वाचा स्वामी येतोय म्हणून सगळी सृष्टी आनंदमय. कारण की सुरुवातीला जर आपण पाहिलं अवताराचं जे प्रयोजन आहे, तर पापी जे अभक्त दैत्य जे माजले, धरणीशी ओझे झाले, त्यांचे धरणीमातेलाच ओझं झालेलं होतं, पृथ्वीलाच प्रचंड त्रास होता. आणि तो येणारे मग सगळ्या पृथ्वीला आनंद आहे. पृथ्वीला आनंद आहे. सगळे असणारे जे 6 ऋतू आहेत, प्रत्येक ऋतूमध्ये जे सृष्टीचक्र आहे त्याच्यातलं जे खूप जे मांगल्यमय आहे ते सगळं एकाच दिवशी स्वागताला उपलब्ध झालं होतं. म्हणजे केवळ वर्षा ऋतू आहे म्हणून फक्त वर्षा ऋतूच नाही, वसंत ऋतूतल्याही भूमिका नामदेव महाराजांनी फार गोड लिहिलंय. मयुरादी पक्ष नृत्य करीता ते, मोर नाचत होते, नद्या वाहती दोही थड्या, भूमीवरी सडे केशर कस्तुरी, भूमीवरून केशर पडत होते, कस्तुरी पडत होती, आनंद अंतरी सकळांच्या, विमानांची दाटी सुरवर येते, गंधर्व गाता ती सुस्वरे. सर्व गंधर्वांचं गायन चाललेलं होतं.
बरोबर. कारण की देवांनाही त्रास होता. 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये त्यांनी घातलेले होते. मंद मंद मेघ गर्जना करीते. मेघ सुद्धा मंद मंद असे गर्जना करत. त्यांचं ते अकराळ विकराळ वगैरे रूप नव्हतं. तर वाद्यही वाजती नानापरी, नामा म्हणे स्वर्गी, नगारे वाजती, अप्सरा नाचती आनंदाने. कारण की हा येणार आहे. नद्यांना आनंद झालाय. अजून सृष्टीचं वातावरण खूप वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. नद्यांना आनंद आहे कारण की तो आपला पती आहे. नद्या ज्या जन्माला आल्या त्या विष्णूच्या पायातून आल्या, तुझ्या चरणीच्या गंगा. तर आपला पती येणार आहे म्हणून नदीला आनंद आहे. काही डोहांना आनंद आहे कारण की कृष्ण आपल्या डोहामध्ये काही लीला करणार आहे. किंवा त्या एका यमुनेच्या डोहामध्ये काली आहे, त्या कालियाचं मर्दन करणार, आपल्याला एका जाचापासून मुक्त करणारा येणार आहे. डोहांना आनंद आहे, झाडांना आनंद आहे, पशुपक्ष्यांना आनंद आहे. 8 ज्या 10 दिशा आहेत कंसाच्या दहशतीने आपल्याकडे दिक्पाल म्हणतात. प्रत्येक दिशाचं रक्षण करणारी एक देवता आहे. पण कंसाची दहशत एवढी होती, सगळे दिक्पाल पळून गेलेले होते. तर त्या दिक्पालांनाही आनंद झाला. आता पुढं हे काही कल्पनेच्या पलीकडचे किंवा आपण कदाचित म्हणू हा कल्पना विस्तार आहे, पण वाऱ्यालाही आनंद झाला कारण की वारा एका ठिकाणी स्थित राहत नाही. मी आता कृष्णाचं कीर्ती अख्ख्या जगभर पसरवील, मी त्यांचा वार्ताहर होईल तुमच्या भाषेमध्ये. कारण की वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. वाऱ्याला आनंद आहे, सगळ्यांना. चंद्राला आनंद आहे कारण की चंद्रवंश आणि सूर्यवंश, कृष्ण हे चंद्रवंशामध्ये जन्माला येत आहेत किंवा अवतार घेत आहेत म्हणून चंद्राला आनंद आहे. बरोबर. सगळ्या ग्रह तारे समग्र विश्व स्वागतासाठी प्रभूंच्या उपस्थित आहे किंवा आनंदाने स्वागत करत आहे. बरोबर. आता हे तुम्ही चंद्रवंशी म्हटलात तर असं म्हणत की राम हे सूर्यवंशी म्हणजे ह्याचा नक्की डिफरन्स काय असतं? आपल्या लोकांना सांगू शकता की सूर्यवंशी मूर्वंशी? नाही, एक मूळ पुरुष असतो ना चंद्र, त्या वंशाचा प्रमुख. आता हा चंद्रग्रह म्हणू नका, चंद्राची एक देवता आहे. ओके. हा, आता मगाशी आपण ग्रहताऱ्याची स्थिती सांगताना बुधवारच का भगवंतांनी निवडला? कारण की चंद्राचा मुलगा बुध आहे. मग त्याला आनंद वाटावा म्हणून बुध असं. बरं, तो रोहिणी नक्षत्र का घेतलं? तर मी देवकीच्या पोटी जन्माला आलो, तर माझी एक दुसरी आई रोहिणी आहे, तिचा सुद्धा उदो व्हावा म्हणून रोहिणी नक्षत्र पण रोहिणी, आई पण एक सावत्राई रोहिणी आहे. अशी खूप संगती भक्तांनी तत्वचिंतकांनी लावलेली. बरोबर. म्हणजे तिथे पण आपला श्रीकृष्ण जे लीलाच करतात, म्हणजे जे हे सगळ्यात निवडणं असेल ती पण एक लीलाच आहे की एवढा विचार करून, म्हणजे रोहिणी नक्षत्र, परत बुधवारी. हा, बरोबर ना. आणि मग आपण म्हणतो की मी असं वाचलं होतं की देव जे आहेत ना किंवा दैव जे आहे तो याचं असं काही रूप नाहीये किंवा तो जन्माला येत नाही, तो कधी मरत नाही. माझे अजत्व जन्मने, अज म्हणजे जन्माला न येणारा. हा किंवा हा, बरोबर ना. तर मग ते कृष्ण जन्म नक्की कसा म्हणायचा आपण? प्रजापिता एक देवता आहेत, त्याच्यातली सुतपा आणि पृष्णी हे जोडपं आहे. यांनी एक मनवंतर तपश्चर्या केली. मनवंतर म्हणजे जवळजवळ काही लाख वर्षाचा कालखंड. ओके. अशी 71 युग गेल्यानंतर एक होतं, त्याला मनवंतर म्हणतात. आयुष्याचा स्वतःचा कालखंडच प्रचंड पाठीमागच्या युगा परत्वे मोठा होता. आणि तितका कालखंड त्यांनी तपश्चर्या केली भगवान नारायणाची. प्रसन्न झाले, म्हणले काय पाहिजे तुम्हाला? काय नाही म्हणले, तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. तुमच्यासारखा तर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, युनिक, अद्वितीय आहे, तर मीच तुमच्या पोटी जन्माला येईल. तर तो पहिला अवतार जो भगवंतांचा झालेला आहे तो पृष्णी अवतार म्हणतात. सुतपा आणि पृष्णी यांच्या पोटी, यांच्या तपश्चर्याच्या पोटी भगवान प्रसन्न होऊन पृष्णी अवतार धारण केला. पण त्यांच्याबद्दल देवाला इतकं प्रेम होतं, तर हेच सुतपा आणि पृष्णी पुढे कश्यप आणि अदिती झाले. ओके. तर म्हणजे त्यांनी मागं सांगितलं होतं, मी तुमच्या पोटी 3 वेळा पुत्र म्हणून जन्माला येईन, तुम्हाला मुलाचं सुख देईल. कश्यप आणि अदिती कोण झालेत? सुतपा आणि पृष्णी. त्यांच्या पोटी वामन अवतार धारण केला. आणि हे सुतपा आणि पृष्णी वसुदेव आणि देवकी झाले. मी तुमच्या पोटी येईल. बरोबर. आणि म्हणून त्यांच्या पोटी हा अवतार धारण केला. आपल्या मनात एक शंका आहे अशी तुमच्या की असे तो जन्माला येत नाही, तो मरत नाही, अशा स्वरूपाचं आहे. पण तरी सुद्धा लीला दाखवण्यासाठी भगवान तो गर्भवास स्वीकारतात. गर्भवास तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला आहे, पण तरी सुद्धा भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तो गर्भातही राहतो आणि तो बाहेरही राहतो. माझे अजत्व जन्मने, मी जन्माला, कारण की नामदेव महाराजांनी पुढे म्हटलंय, आयोनी संभव,
जो योनीतून आला नाही. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. माझा स्वामी माझा कृष्ण प्रगटला, अयोनी संभव आहे, योनीतून येत नाही. पण तरी सुद्धा मी उदरात डोहाळे वगैरे गर्भस्तुती देवांनी केलेली. देव गर्भामध्ये असताना फार सुंदर गर्भस्तुती केलेली आहे सगळ्या देवतांनी. म्हणजे आपण म्हणतो की एकदम तो जन्माला येत नाही, पण तो मग गर्भाची स्तुती कोणती? म्हणून तर भगवंताला हिरण्य गर्भ हे असं नाव आहे की तू असा आहेस, तू तसा आहे, 17 अक्षरात तुझी मूर्ती आहे. असं खूप सुंदर स्वरूपाचं वर्णन आपणाला देवांनी केलेलं, आपल्या संतांनी सांगितलं. गर्भाची स्तुती एक स्वतंत्र प्रकरण आहे कृष्णाच्या. विमानांची दाटी अंतरिक्ष देव, करिता ती सर्व गर्भस्तुती, 17 अक्षरात असे तुझी मूर्ती, यज्ञेशात तुझं प्रति नमो नमो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी अशा सगळ्यांचा समुच्चय म्हणजे तुझी मूर्ती आहे. 17 अक्षरात असे तुझी मूर्ती, यज्ञेशात तुझं प्रति नमो नमो. 6 जण बांडती 9 जण स्थापिती. 6 म्हणजे 6 जण म्हणजे 6 शास्त्र आणि 9 भक्ती तुझी स्थापना करतात. हे गर्भस्थ असलेल्या नारायण तुझी आम्ही स्तुती करतोय. बरोबर. आपला प्रश्न असा होता की देव जन्माला येतो का? तो गर्भस्थही राहतो. आणि जन्माला येण्यापूर्वी 8 वर्षाची मूर्ती वसुदेव देवकीच्या पुढे कारागृहात प्रगट होते. आई माझ्यासाठी तुम्ही खूप सोसलेलं आहे बाबा, 6 मुलं तुम्ही स्वतः गेलेली पाहिलेली आहेत. तर पुढे वर्णन केलं की त्याला पाहिल्यानंतर यांचं सगळं दुःख निवारण झालंय आणि मी कोण आहे याचा परिचय त्याने दिला. तुमच्या उदरामध्ये जरी आलोय तरी खरा मी कोण आहे? तुम्ही प्रश्न असा आहे तुमचा की 4 भुजा, परत असा शंख चक्र, ते कसं काय गर्भात असेल? तर माझं मूळ स्वरूप काय आहे? तर 8 वर्षाची त्या कारागृहामध्ये मूर्ती प्रगट होते, आईबाबांना संबोधन करते आणि सांगते काळजी करू नका तुम्ही, आता मला काही होणार नाही. मी जगाच्या उत्थानासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी यासाठी आलेलो आहे. बरोबर. अशी स्वरूपाची सूचना देतात. आणि मग ते पुन्हा बोललं जातं की एवढा मग मला तू दिलेलं आहे, देवानी वचन दिलं होतं ना, 3 अवतार मी तुमच्या 3 वेळा जन्माला येईल किंवा 3 वेळा तुमचा पुत्र सुख तुम्हाला देईल. बरोबर. पण तुला असा 4 भुजांचा पुत्र कोण म्हणेल? मग त्यांनी पुन्हा बालरूप मांडीवर धारण केलं. अशा प्रकारे भगवान प्रगट झाले. बरोबर. मग ह्या आपण जे आत्ता तुम्ही मांडलं त्या भगवान विष्णूंचं जे त्यांच्या समोर आलेलं रूप ते पण वर्णन केलं असेल ना लोकांनी? वर्णन केलंय, शास्त्रांनी वर्णन केलंय ना. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, कासे सोनसळा पांगेरे पाटोळा, घननिळा सावळा बाई अन्न. खूप भगवंतांचं वर्णन केलेलं आहे. अत्यंत घवघवीत, अत्यंत सगळे रवी शशी लोपले जातील, सगळे डीम होतील, एवढं त्याचं तेज. नाही, मुळामध्येच देवकीच्या उदरामध्ये भगवान होते. त्यावेळेस देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य. देव गर्भामध्ये असताना देवकीचंच तेज भयानक झालेलं होतं. ते तेज पाहू शकत नव्हता कंस, असं वर्णन आहे पुराणामध्ये, आपल्या शास्त्राने केलेलं. बरोबर. तो गर्भात असताना ज्याच्या गर्भात आहे तिचंच तेज अत्यंत सूर्यासारखं. तो प्रगट झाल्यानंतर किती. तुम्ही म्हटलं ना जसं सगळेच सूर्य पण त्यासमोर कमी आहेत. संतांनी वर्णन करताना खूप शास्त्राने, संतांनी वर्णन केलं ते मनाने केलं नाही, ते शास्त्राचा आधार धरून आणि त्यांना जे अनुभवाला आले. संत अनुभवाशिवाय एकही वाक्य बोलत नाही. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. बरोबर. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आम्हाला ते अनुभवाला आलं म्हणून आम्ही प्रगट केलं. फक्त आता आपलाच एक महत्वाचा मुद्दा राहतो की संताचे पायी हा माझा विश्वास, त्यांच्यावर आपला विश्वास असावा. तर मग तार्किक भूमिकेतून तिथपर्यंत जाता येत नाही. तर्क करू नये असं नाही, पण तो कुतर्क नसावा, सुतर्क असावा. बरोबर. अशा स्वरूपाची भाषा. बरोबर. आणि जे संतांनी त्या काळामध्ये लिहिलंय ते आताच्या काळात लिहिणं खूप कठीण आहे. म्हणजे ते सुचणंच म्हणजे कसं कठीण आहे. म्हणजे त्यांच्या जेव्हा आपण अभंग वाचतो तेव्हा आपण विचार करतो की अरे ही त्या काळातली लोक ज्यांना खायचे प्यायचे वांदे आहेत, जे समाज आपला खूप जुन्या पद्धतीचा आहे ना, शाळा आहेत ना, शिक्षण आहे फार, पण त्या काळामध्ये एवढे मोठे अभंग लिहिलं, एवढे मोठे अभंग, आणि तो प्रसादच होता ना. तुकोबाराय बोलतात क्षरा अक्षरा वेगळा, तुका होऊनी निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. मी विठ्ठलाच्या प्रसादाने बोलतोय. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचवणी तुमची या विठ्ठले. सगळ्या संतांची भाषा हीच आहे. बरोबर. एकनाथ महाराज तसंच बोलतात की मी बोलतच नाही, तो माझ्याकडून बोलून घेतो. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. कोणीतरी वेगळं शिकवणार आहे, कोणीतरी वेगळं म्हणजे तोच परमात्मा आहे असं. बरोबर. तर तेच आहे. आणि एक जणांनी मला सांगितलं होतं
की आपल्या संतांचं चांगली गोष्ट काय माहिती आहे का, की ते कधीच म्हणत नाही की माझी पूजा करा म्हणून. कारण ढोंगी आणि संत हो ह्यामध्ये एक डिफरन्स आहे, की जो ढोंगी आहे ना तो काय म्हणतो माहिती का, की मीच देव आहे, हो हो तुम्ही मलाच पूजा, तुम्ही माझीच पूजा करा, तुम्ही सगळ्यांनी चांगलं मला म्हणा, प्रसाद मलाच द्या, हो. काही दक्षिणा असेल ती मला द्या. पण जे संत होते ना त्यांनी कुठल्या संतांनी म्हणणार नाही की मला तुकोबारायांचा तर असे कितीतरी असे गोड अभंग आहेत. संतांची खरी पूजा तुकोबारायांनी एका वाक्यात सांगितली. संतांच्या शुद्ध चर्या हेची संतांचे पूजन, तुमचं चांगलं जगणं ही संतांची पूजा आहे. इतकी चांगली पूजा कुठे तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. शुद्ध चर्या, चर्या म्हणजे आचरण कुणाचं स्वतःच, शुद्ध चर्या ह्याची संतांचे पूजन, लागतची नाही धनवित्त, पैसे लागत नाही, वित्त लागत नाही, तुम्ही चांगले वागा ही संतांची पूजा. अजून शिष्य परंपरेमध्ये सुद्धा ते बोलतात, गुरु शिष्याचा अनुबंध सांगताना, शिष्याची जो नेघे सेवा, शिष्याकडून जो सेवा घेत नाही, मानी देवासारखे, शिष्यांना देवासारखा मानतो, त्याचा फळला उपदेश इरा दोष उपराटे. म्हणजे शिष्यानी सेवा करू नये असं नाही, पण शिष्याचीच फक्त सेवा घ्यायची, सेवेसाठीच त्याला राबवून घ्यायचं. अशा अर्थाने तो खरा गुरु होऊ शकत नाही. बरोबर बरोबर आहे. इव्हन श्रीकृष्णांची जी गुरु होती त्यांनी पण त्यांच्याकडे काहीच नव्हतं मागितलं. शेवटी श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की बाबा काहीतरी माझ्याकडे, संदीपनींनी काहीतरी तू माझ्याकडून घे, तू मला सुद्धा एक विनोदाने सांगितलं होतं की ज्यावेळेस तो निरोप समारंभ असतो गुरुकुलातून, संदीपनींच्या बाहेर पडले ते, आणि गुरु विचारतात काय, तो कृष्ण विचारतात काय दक्षिणा देऊ, काय नाही, जगाचं चांगलं कर हीच दक्षिणा, जगाचं कल्याण कर ही दक्षिणा. पण तरी त्यांचा ते मुलगा ते घेऊन येतातच. म्हणजे हा, कारण की आई दुःखी आहे, म्हणजे त्यांची गुरुमाऊली जी आहे संदीपनींची धर्मपत्नी, बाकीचे शिष्य सांगतात कृष्ण काही द्यायला तयार आहे, तुम्ही काहीतरी मागून घ्या. गुरु मागत नाहीयेत, परंतु मग गुरु आई आल्या आणि आई सांगतात की माझा एकुलता एक मुलगा समुद्राने जो गिळंकृत केलाय तो जर मला आणून दिला तर बरं होईल. तर प्रभूने ते सुद्धा त्या समुद्रातल्या मूळ पुरुषाशी युद्ध करून तो मुलगा आणून दिला. हे अपवादाने झाले, नाही तर मग सगळेच रांग लागतील, आमचं पण गेले, कुणीतरी आणून द्या. बरोबर. आणि श्रीकृष्णच असा भगवान आहे की म्हणजे जो यमाला पण हरू शकतो, म्हणजे त्याच्या ते म्हणजे यमाच्या विरोधात जाऊन म्हणजे की मेलेल्या व्यक्तीला परत आणणं. हो, ही खूप, कारण की हे आता त्याच्यातून खरं दाखवायचं की प्रभूला की गुरुसेवेसाठी आपण कोणत्या टोकाला म्हणण्यापेक्षा कोणत्या चरण सीमेपर्यंत जाऊ शकतो किंवा जावं. गुरुसाठी अनन्यता काय असते. बरोबर. कारण इतर सगळे जे कोणी असतील ते त्यांना तेवढं लक्षात, म्हणजे तेवढी शक्ती जेवढी विष्णूमध्ये जी आहे ना, जे ब्रह्मा विष्णू आणि महेश ते जे शक्ती आहे, नाही, हे एकच परमतत्वाची वेगळी रूप आहेत. एकच परमात्मा आहे. एको देव सर्वभूतेषु गुणा, सर्व व्यापे सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा, साक्षी चेताम केवलम निर्गुणश. एकच परम सत्याने निर्मिती आहे, रक्षण आहे, सांभाळणं आणि संवार आहे. बरोबर. एकच शक्ती 3 फॉर्म मध्ये प्रकट होते. बरोबर. तेच ब्रह्म विष्णू महेश. म्हणजे हा उजवा हा डावा असं काही करायची भेदाची काहीच गरज नाही. बरोबर. आणि मग आपण जर म्हणजे मला हे तुमच्याकडे जाणून घ्यायचं होतं की भगवान जे आपले शंकर आहेत त्यांचा श्रीकृष्ण जन्मामध्ये काही हातभार आहे का? हो, हातभार, मोठा हातभार आहे. कारण की आपण सुरुवातीला बोलून गेलो की पापी ज्या भक्त दैत्य जे माजले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. मग क्षीरसागरामध्ये असलेल्या परमात्म्याकडे हे सगळे निघालेले आहेत. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, ह्या पृथ्वीने गायी स्वरूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेले, आणि ब्रह्मदेव, भगवान शंकर, इंद्र हे सगळे बरोबर जाऊन त्या परमसत्याला विनंती करतात की तुम्ही अवतार घ्या. म्हणजे शिवानी अवतार घेण्यासाठी प्रवृत्त केलंय भगवान विष्णूंना. हा, तो अगदी समुदायच गेलेला आहे. पृथ्वी माता गेलेली आहे, त्यानंतर इंद्र आहे, ब्रह्मदेव आहेत, हे सगळा समुच्चय जाऊन प्रार्थना केलेली. आपण जातो ना एखाद्या समुदायाने गेल्यानंतर वजन पडेल अशा स्वरूपाचं, ती एक मानसिकता. आणि सगळ्यांना छळ होता, त्रास होता. बरोबर. हो, बरोबर. मग तेच, आणि त्या सगळ्यांच्या विनंतीला शेवटी देव पावले. आणि देव पावले तेच मग आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानशी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील गायी ब्राह्मण भक्त, सगळ्यांना रक्षण करील, सगळ्या यज्ञांचं रक्षण करील, दुष्टांचं निराळण करेल, अशी आकाशवाणी त्यावेळेसही झाली. आणि मग हे सगळे निश्चिंत झाले, परत आपापल्या स्वस्थळाला आले. आणि मग भगवंतांनी मग अवताराची प्रक्रिया सुरू केली. राम अवतार संपलेला होता,
आणि मग पुन्हा नारायणाने सांगितलं, लक्ष्मी मातेला सांगितलं की आता तुम्ही कौंडिन्यपुराला अमरावतीला जाऊन तिथं राहा. लक्ष्मण जे झाले होते शेषावतार, चला तुम्ही म्हणले त्याला अवतार घ्यायचा. ते म्हणले मी आता या वेळेस अवतार घेणार नाही. राम अवतारामध्ये छोटा भाऊ झालो होतो आणि कारण नसताना मी तुमच्याबरोबर 14 वर्ष अरण्यवास सोसलाय, तर मला ते अवतार एवढी काही आनंदाची गोष्ट नसते. कामं करावी लागतात, त्रास सहन करावा लागतो सगळ्या लोकांचा. बरं, लोक अपवाद पण असतो. कृष्णावर काय कमी लोक अपवाद आहेत का पुढे? रामावर सुद्धा एवढं चांगलं जगून सुद्धा कितीतरी अपवाद आहेत. तर मी अवतार घेणार नाही. मग देव समजूत घालतात तिथं, मागच्या अवतारात तू लक्ष्मण लहान झाला होता, आता या अवतारात तू मोठा हो, थोरला भाऊ हो, आणि थोरला भाऊ होऊन मी तुला वचन देतो, मी तुझ्या शब्दाच्या पलीकडे जाणार नाही. हे बंधुप्रेम पण भगवंतांनी दाखवलेलं आहे. बरोबर. खरं ही अवताराची मीमांसा होत असताना आपण सुद्धा भाऊबंदकी कशी जपली पाहिजे याचंही मार्गदर्शन या अवतारातून देव दाखवतात. बाळक्रीडेचे 100 अभंग तुकाराम महाराजांनी लिहिले. म्हणजे कृष्ण लीला ज्या झाल्यात आपल्या सगळ्या संतांनी, वारकरी संप्रदायातल्या सगळ्यांनी कृष्णाच्या अनुषंगाने काही अभंग लिहिले, त्याला बाळक्रीडा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, निळोबा राय, त्यानंतर सगळ्या संतांनी. तुकाराम महाराजांचे 100 अभंग आहेत आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, कृष्णाची या सुखे नाही भुकतान, सदा समाधान सकळांचे. कृष्ण सगळ्यांना सुख देतात. म्हणजे सगळे कोण येतात? ते आपल्या आईला सुख देतात. कोण? देवकी. देवकी परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरु. बरोबर. कृष्ण आपल्या आईला सुख देतात. बरं, कृष्णाला एक आई नाही, कृष्णाला दुसरी एक मानलेली आई आहे, यशोदा आहे, रोहिणी आई आहे. हो, सगळ्या आईंना आनंद देतो. बरोबर. मग आपण आपल्या तुलनेने विचार करायचा, आपण आपल्या आईला किती आनंद देतो की न देतो हा प्रत्येकाचा आत्मनिरीक्षणाचा प्रश्न आहे. कृष्ण आपल्या वडिलांना आनंद देतो, वसुदेवांना आनंद देतो, नंदबाबांना आनंद देतो. नंदबाबा एकदा मोठ्या एका अजगराच्या तोंडात सापडले होते. त्या अजगराचं पारिपत्य करतात कृष्ण. म्हणजे अजगराच्या तोंडातून सोडवलं एवढंच सुख नाही, तर आपल्या चरित्राने आणि चारित्र्याने आई वडिलांचं नाव मोठं करतो. आपल्या भावांना सुख देतो, आपल्या बहिणीला सुख देतो. सुभद्रा त्याची बहीण आहे. बरोबर. द्रौपदी तिची मानलेली बहीण आहे. ओके. आई, भाऊ, तो गायांना सुख देतो. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे, योगिया मुनिजन ध्यानी ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे, गोकुळच्या गवळिया गोपी गोधने सकळा, हरी सुख फावले रे. फावलं म्हणजे सहज फुकट त्यांनी सुख दिलं. तो गायींना सुख देतो, तो डोंगराला सुख देतो, गोवर्धन उचलतो. उचलणं सुख नाही तर त्याचा अर्थ अजून वेगळा आहे, तो आपण पुढे बघू चर्चेमध्ये. बरोबर. तो नदीला सुख देतो, तो निसर्गाला सुख देतो, तो अनेक राजे लोकांना सुख देतो. बरोबर. तो चुलतीला सुख देतो, त्याच्या 9 चुलते आहेत देवाला, त्याच्या भगिनी आहेत, सगळ्यांना सुख. तो आपल्या मित्राला, सुदामासारख्या मित्राला सुख देतो, अर्जुनासारख्या मित्राला गीता तत्वज्ञान सांगतो. बरोबर. उद्धवाला सुख देतो, अनंत अनंत भक्तांना. बरोबर. तसेच ना, श्रीकृष्ण म्हणजे आपण म्हणतो ना की आत्ताच्या काळाच्या भाषेत बोलायचं झालं तर एक आवर्जून असं स्टडी करण्याची गोष्ट आहे. म्हणजे खूप त्याचं रूप करतायत, जग करतायत. हो, त्यांचे विचार. डॉक्टर राम मनोहर लोहिया समाजवादी नेते होते, फार प्रचंड बुद्धिमान. तर त्यांनी म्हटलं की भारतीय संस्कृती एक महावस्त्र आहे. भारतीय संस्कृती एक महावस्त्र आहे आणि या महावस्त्राचा उभा धागा म्हणजे रामचरित्र, श्रीरामचंद्रांचं चरित्र. राम अयोध्येमध्ये म्हणजे उत्तरेमध्ये जन्माला आले आणि दक्षिणेमध्ये लंकेपर्यंत एकदम धावता दौरा नव्हता. 14 वर्ष वनवासाच्या माध्यमातून सगळ्या जाती धर्माला गोळा करत गेले. वानर जात असेल, त्यानंतर निषाद, सगळे दलित पददलित सगळ्यांच्या गाठी भेटी घेत 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 एका मोठ्या महासत्तेला ते तोंड देतात. म्हणजे रामचरित्र हा उभा धागा. बरोबर. आणि आडवा धागा कृष्णचरित्र. कृष्ण हे द्वारकेला पश्चिम आणि प्रागज्योतिषपूर म्हणजे आजचा आसाम तिथं असलेल्या नरकासुराचा वध करतात. असा पूर्व पश्चिम आडवा धागा म्हणजे कृष्णचरित्र, उभा धागा रामचरित्र. आणि या महावस्त्राचा जर गोप कोणता असेल तर भगवान शिवाचं चरित्र. त्यामुळे अनेक आक्रमणं होऊन सुद्धा ही संस्कृती शाबूत आहे, अबाधित आहे, तेजोमय आहे. याचं कारण जर काही असेल तर या चरित्राने भारतीय मानस घडवलेलं आहे. प्रशंसा तो चरित्र की होनी चाहिए, चित्र की नहीं. चित्र तो एक दिन में बनता है, चरित्र बनाने के लिए पूरी जिंदगी देनी पड़ती है. समग्र जीवन समर्पित करावं लागतं.
आणि हे सगळं समर्पण जे आहे ते कृष्ण जीवनामध्ये दिसून येतं. बरोबर. भयानक स्वरूपाची दुःखाची शृंखला असताना कृष्ण कधी रडलेले नाहीत. म्हणजे अगदी बालपणापासून जो जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या 6 भावांचा बळी द्यावा लागलेला आहे. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरी तो भाऊ बलराम दादा ज्येष्ठ म्हणून त्यांचं संक्रमण झालेलं आहे. नंतर गोठ्यामध्ये लपवून ठेवलंय कारण की कंसाचं परत नंतर ससेमिरा लागलेला होता त्या मुलाला शोधून काढण्यासाठी. बरोबर. मग एवढा मोठा जो राजपुत्र आहे किंवा एवढा मोठा जगनायक आहे त्याचे काही दिवस गायांच्या गोठ्यामध्ये गेलेले, त्याचं नामकरण गायीच्या गोठ्यामध्ये झालेलं आहे. 6व्या दिवशी पुतना शोषण करायला त्याला आलेली आहे. म्हणून देवही बोलतात, मी नुगडिता बाळपणाची फुली, बाळपणाच्या कोशातून बाहेर पडायच्यात मी अदानवीय पृथ्वी केली. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्याच मुखातून त्यांनी त्याचाच पवाडा गायलेला आहे. मी एकही राक्षस मिसरूट फुटायच्या आत सगळे संपवलेले. मी अदानवीय, एकही दानव ठेवला नाही, पृथ्वी केली, असं निष्कंटक करून टाकलं सगळं. आणि खूप सज्जनांचं पांडवांच्या पाठीमागं हा समर्थ पद्धतीने उभा राहिला. बरोबर. तर पांडवांच्या पाठीमागं उभं राहणं म्हणजे काय सामान्य स्वरूपाची गोष्ट नव्हती. प्रचंड स्वरूपाचा विरोध होता, प्रचंड स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप होत होते. आणि पूर्ण नारायणी सेना पण समोर, नारायणी सेनाही प्रधान आपली नारायणी सेना ती कौरवांना देऊन टाकलेली होती. त्या काही आणि फक्त एकटे श्रीकृष्ण राहिलेले होते. त्या अर्जुन म्हणतात ना की पूर्ण तू आलास पण सगळी सेना समोर येऊन गेली. म्हणजे महाभारताचं 1-2 वाक्यामध्ये विश्लेषण करायचं तर 18 दिवसाचं युद्ध झालंय, 40 लाख लोक मारले गेलेले या युद्धामध्ये. पण त्याचा विजय कौरवांची 11 औक्षणी क्षण आणि पांडवांची 7 औक्षणी. तिकडे रथी महारथी भरपूर आहेत, इकडे महारथी फक्त एकटा अर्जुन आहे. पण तरी सुद्धा पांडवांचा विजय 18 दिवसाच्या युद्धानंतर नाही, ज्या दिवशी त्यांनी कृष्ण आपल्या बाजूला केला. धृतराष्ट्रांनी विचारलं होतं ना संजयाला, तुला काय वाटतं कोणाचा विजय होईल? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या बाजूला योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन, पहिल्या दिवसाचा अर्जुन त्यांनी धनुष्य फेकून दिलाय, मला युद्ध करायचं नाही. पण त्याला अलीकडच्या भाषेत एवढं मोटिवेशन केलेलं आहे कृष्णाने, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे काहीतरी पेटवलंय त्याला असं नाही. त्याने अर्जुनाला सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते जगाचं तत्वज्ञान झालं, जगाचा धर्मग्रंथ झाला, जगाने तो फॉलो करावा. बरोबर. म्हणजे एखाद्याला काहीतरी चुकीचं सांगून एखाद्याला भडकू शकतो आपण, पण त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथं देऊन, सांडी आहे मूर्खपण, हाती घेई धनुष्यबाण, संग्रामी कारुण्य कवन तुझे. म्हणजे युद्ध करायला कृष्णाने प्रवृत्त केलं, युद्ध पेटवलं असं नाही. युद्ध थांबवण्याचे कितीतरी प्रयत्न कृष्णांनी केलेले आहेत. आणि समजा बरेच लोक आक्षेप घेतात की यांनी अर्जुनाला पेटवण्यात युद्ध झालं नसतं. अरे अर्जुन जरी पळून गेला, अर्जुनाने माघार घेतली असती तर दुर्योधन थांबला नसता ना. दुर्योधनाने सगळी सेना साफ केली असती आणि पुन्हा प्रचंड मोठी अराजकता माजली असती. म्हणून ते युद्ध आवश्यक होतं. युद्ध कोणालाही परवडणारं नसतं, परंतु तरी सुद्धा जमेची बाजू म्हणून शेवटी तो असलेला संवार स्वीकारावा लागला. बरोबर. आणि तुम्ही आता मगाशी द्रौपदीचं उदाहरण जे दिलं तर मला म्हणजे नेहमी श्रीकृष्ण आणि द्रौपदी या दोघांचं नातं खूप चांगलं वाटतं. कारण एकदा काय झालं होतं की श्रीकृष्णांच्या हाताला काहीतरी लागतं, तर हाताला लागतं तर असं होतं की त्यांना तिथं बांधायला काहीतरी हवं असतं. तर त्यांची बहीण असे सुभद्रा, तर ती म्हणते की आता मी ह्याला काय देऊ, तर ती शोधत बसते की कुठे चिंदी भेटते का. पण तिथे समोर द्रौपदी असते, तर ती स्वतःचा शालू फाडते आणि त्या श्रीकृष्णाच्या हाताभोवती बांधते. लोकगीतामध्ये पण ते आहे ना, भरजरीत शालूबाई दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. म्हणजे ते झालं होतं काय, सुभद्रेला वाटायचं की मी सख्खी बहीण असून हा द्रौपदीवर जास्त प्रेम करतो. तर म्हणलं तसं काही नाही. मग ते आंबे चिरताना त्यांनी मुद्दामच बोट कापून घेतलं. अगं आणि समोरच सुभद्रा होती. अगं माझं बोट ते बघ चिळकंड्या उडतात रक्ताच्या, बघ काहीतरी. आणि मग ती सगळ्या महालामध्ये फिरते. तेवढ्यात द्रौपदीचं येणं होतं आणि ती पाहते दादा असं काय झालंय का. मागितलं पण नाही, त्यांनी फाडून दिलं. आणि मग नंतर मग सगळं शोधून आल्यानंतर सुभद्रांनी पाहते की असं केलंय. म्हणजे आपल्याला पण ही संधी होती. म्हणजे समर्पण काय असतं, का कृष्ण प्रेम करतो. म्हणजे सुभद्रेवर प्रेम नव्हतं असं नाही, पण तरी सुद्धा तिला जी शंका होती की हा तिच्यावर जास्त का प्रेम करतो किंवा ओढा तिचा जास्त काय.
तर त्याचं उत्तर त्यांनी कृतीने दाखवले. काही लेक्चर दिलं नाही, काय दिलं नाही, तू अशी तू तशी असं काही म्हटलं. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा आपल्या बहिणी असतात ज्या आपल्याला खूप प्रेम करतात. म्हणजे सख्या जरी नसल्या ना हो. तरी पण सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या त्या बहिणी असतात ज्या की आणि थोडा द्रौपदी आणि अजून एक श्रीकृष्णाच्या. भक्ती संप्रदायाच्या भूमिकेतून असा एक अजून एक सिद्धांत अजून एक असा दृष्टिकोनाने पाहिलं जातं. तिने एक चिंधी दिली, पण वस्त्र हरणाच्या वेळेस त्यांनी मात्र हजारो साड्या पुरवल्या. किंवा त्यांनी अंबर अवतार म्हणजे वस्त्राचाच अवतार केला. साड्या पुरवण्यापेक्षा अंबर अवतार भगवंतांनी धारण केला. अशा स्वरूपाचं बरोबर. ओके. तर आतापर्यंत महाराज आपण कृष्ण जन्माच्या अगोदरची कहाणी बघितली. परत कृष्ण जन्म जेव्हा होत होता तेव्हा काय घडलं, त्याचं रूप कसं होतं ते सगळं बघितलं. हो. पण आता कृष्ण जन्माला आलेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वासुदेव त्यांना पुढे घेऊन जातात. तर मग ती कहाणी काय आहे? काय 6 मुलं गेलेली आहेत. 7वा गर्भ संकर्षण म्हणजे बलराम दादा तिथे गेलेत. पण त्यावेळेस कंसांनी थोडा एक गैरसमज करून घेतला. म्हणलं माझी दहशत एवढी आहे, तो गर्भ गाभरला आणि गळून पडला असेल असं त्याला त्याची दहशत अशी वाटली. चला मला जाऊ दे, 7व्याचं काय व्हायचं ते होते, 8वा मला मारणार, त्याला सोडणार नाही. पण याच्यामध्ये अजून एक असा एक भाग आहे की वसुदेव आणि गोकुळातले जे नंद आहेत त्यांची मैत्री होती. हे जरी तुरुंगामध्ये होते तरी तुरुंगात सुद्धा व्यक्तीला भेटणं होतं. तर याच्यातून अजून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की नंद बाबा जे आहेत आणि वसुदेव बरोबर म्हणले माझं 8वं बाळ जन्माला येणार आहे आणि मला जर या तुरुंगातून सुटून जाण्याची संधी मिळाली, कारण की अनेक दरवाजावर कडक पहारा आहे. आता यावेळेस तर हा शेवटचा सुटला नाही पाहिजे म्हणून अजून कडक पहारा आहे. पण ज्याला हाय अँबिशन, उच्च महत्वाकांक्षा किंवा आशावाद काय आहे, मला जर मिळणार नाही बाहेर पडायला संधी, पण मला जर संधी मिळाली बाळ घेऊन बाहेर जाण्याची, तर हे बाळ मी तुझ्या घरी पोचवेल आणि तू त्याचं रक्षण कर, असं ह्यांचं आतून ठरलेलं होतं नंदबाबांचं. आपण असं म्हणू शकत नाही एकदमच कुणाच्या तरी घरी जाऊन कुठलं तरी बाळ कसं काय देणार. तर हा पहिला प्रेमाचा संबंध होता. भगवान प्रगट झाले अष्टमीला. ह्या अष्टमी तिथीचं सुद्धा एक कौतुक आहे. देवाचा विष्णूंचा हा 8वा अवतार आहे. देव 8 वर्षाच्या मूर्तीने, अष्टमी तिथी आहे, अष्टमी तिथी आहे, असे 8 आकडे बरेच. 8वा अवतार आहे, 8 वर्षाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हणलं 8वा अवतार 8वा वेळोवेळा बापरोकमध्ये वेळू विठ्ठलू जवळ. हा परमात्मा प्रगट होतो आणि त्यांनी पण सूचना दिलेली आहे, नंदाच्या घराला मज न्यावे गोकुळाला, माया उपजली तेथे. तुम्ही मग अशी ते बोललो होता की योग माया, तर म्हणले माया तिथं जन्माला आलेली. वसुदेव आपला नंद आणि यशोदेला सुद्धा त्यांचं वय भागवताने 80 आणि 90 वर्षाचं वय सांगितलं. या वयामध्ये यशोदा गरोदर होत्या. तर तिथं माया जन्माला आली, आदिशक्ती जन्माला आली मुलगी म्हणून. तर मला तिथं घेऊन जा, ह्या भगवंतांनी आज्ञा केली वसुदेवांना, तुम्ही घेऊन जा. घ्यायचं कसं, हातामध्ये बेड आहेत. त्या बाळाला टोपलीमध्ये घेतलं, पण उचलीला कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती आहे, विष्णू आहे. ते बंधने पायाची गळती, पायाची बंधनं गळली आणि त्याच मायेला भगवंतांनी, तुम्ही जे योगमायेचा जो रोल आहे अत्यंत महत्वाचा, त्या योगमायेला सांगितलं होतं की तुम्ही या सगळ्या मथुरेवरती निद्रेची मोहिनी टाका. पहारेकरी तर झोपले होते, परंतु कंसालाही डुकला लागलेला होता. सगळं गावच असं एक झोपेमध्ये निद्राधीन झालेलं होतं. दरवाजे खुले झाले. यालाच मायेची शक्ती म्हणतात. आता ती कशी, काय वेळेस तर्क लागत नाही आपला. याला भगवंताची कर्तुम, अकर्तुम, अन्यता कर्तुम आणि सर्वता कर्तुम ही शक्ती आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी सांगितलं की अजून एक जरा विधायक अर्थ काढताना अलीकडच्या लोकांना पटेल असं, तर कंसाला सगळे पहारेकरी सुद्धा कंटाळले होते, त्यांनीच दरवाजे खुले केले. असं थोडा असे अनेक स्वरूपाचे मतं येऊ शकतात. परंतु ही भगवंताची लीला आहे. दरवाजे सगळे उघडले, 7-8 दरवाजे होते, त्या दरवाज्यातून हे बाहेर पडलेत. देवकी कारागृहात आहे आणि मथुरा ते गोकुळ 17 किलोमीटर अंतर आहे. बरं, बाहेर पडल्यानंतर हा घनश्याम आहे. ढगांना आनंद झाला, मग अशी आपण बोललो. त्या ढगांनी पाऊस नाही पडला, अमृताचा वर्षाव केला. आणि ते नदीच्या किनारी आले, तर नदीला सुद्धा आनंद झालेला होता. यमुना दुथडी भरून वाहत होती. तर त्यांनी प्रवेश केल्यावर पाणी चढत होतं, कारण की त्या यमुनेच्या पाण्याला असं वाटत होतं की कृष्णाच्या पायाचं दर्शन घ्यावं.
पण कृष्ण डोक्यावरच्या टोपले होते. आणि मग भगवंतांनी विचार केला, माझ्या पायाचं दर्शन घेण्यासाठी ही जर वर आली तर वडिलांच्या नाकाडोळ्यात पाणी जाईल, म्हणून कृष्णाने पाय असा खाली सोडला पाठीच्या, आणि तो अंगठ्याचा स्पर्श झाल्याबरोबर पुरं चढवला आलोट, देवे लाविले अंगुष्ठ, आणि वाट मोकळी झाली. वाट मोकळी झाली किंवा पाण्याचा जी पातळी होती ती खाली आली. सहज पलीकडच्या गावामध्ये ते गेले. रात्रीची वेळ होती. आता मथुरा ते जवळजवळ 1.5-2 तास अंतर गेलं असेल स्वाभाविकरित्या. यशोदा बाळांत झाली होती, तिला मुलगी झाली होती, तीच माया. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, आपला मुलगा तिथं ठेवला. पण आता 8वा कोणतरी झाला पाहिजे हे दाखवण्यासाठी त्या मुलीला घेऊन ते इकडे आलेत. मुलीला घेऊन आलेत. ती मुलगी अर्थात आदिमाया शक्ती जी होती ती शक्ती इकडे पुन्हा परत आले, आणि कारागृहामध्ये बंद झाल्यानंतर मग ती मुलगी रडायला लागली. आणि मग भारेकरांना कळलं, अरे काहीतरी बाळ जन्माला आलंय. परंतु जो जन्माला आला होता तो शत्रू तर निघूनच गेलेला आहे. बरं, इकडे वसुदेव देवकींना, आपल्या नंदा आणि यशोदेला ही माहिती नाही की आपल्या पोटी बाळ जन्माला आलाय. नंतर हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग कृष्ण परमात्म्याने रडायला सुरुवात केली. आणि मग तिथे यशोदेच्या ज्या भावजाई आहेत, काय त्या ननंदबाई आहेत, म्हणजे नंदाच्या ज्या भगिनी आहेत, नंदा आणि सुनंदा, भाऊजाईचं बाळंतपण करायला आलेल्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं की नंद के घर आनंद भयो, अशा स्वरूपाचा आनंद झाला. सगळ्या गोकुळामध्ये कळलं. गोकुळातल्या त्या ज्या सगळ्या गवळणी आहेत, त्या गवळणी ह्या मागच्या जन्माच्या कृष्ण भक्त, परमात्म्याच्याच भक्त आहेत. त्या सगुणाची सेवा करण्यासाठी आलेल्या होत्या. त्या काय कोणतरी कळवलं मग आपण जावं असं नाही. त्या रात्रभर जाग्या होत्या की परमात्मा येणार आहे, परमात्मा अवतीर्ण होणार आहेत. त्यांना ही करुणोपकरणी बातमी कळली. मग गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे, आईशी गलबन झाली, दाशी जणी हेल घाली. जनाबाई महाराजांनी हे लिहिलंय. आपल्याला प्रश्न पडतो की तुम्ही कसं काय लिहिता? तुमचा जे अवतार 700 वर्षापूर्वीचे जनाबाई, नामदेव महाराजांच्या काळातले, तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वीचे. पण ते सगळं चरित्र लिहितात. वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे असं नाही. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, जे सगळे अवतार झाले त्यांच्या बरोबर मी साक्षी होतो, हे तुकोबाराय बोलतात. निद्राकरिता होतो पायी, म्हणजे शेषसागरामध्ये देव झोपलेले आहेत, त्या पायाजवळ आम्ही होतो. निद्राकरिता होतो पायी, सवेची लंका घेतली जी, लंका राम अवतारात घेतली. वानर गोवळ गाई सवे चारत हिंडत असो, आम्ही वानराच्या रूपात रामाबरोबर होतो. आता गोवळ्यांच्या रूपात कृष्णाबरोबर आहोत, आणि आता वारकऱ्यांच्या रूपात पांडुरंगाबरोबर आहोत. कारण की तोच कृष्ण विटेवरती उभा राहिला. गीता ज्याने उपदेशिली ती हे विटेवरी माऊली, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, तोच कृष्ण. म्हणून वारकरी संप्रदाय कृष्ण भक्त आहे. बरोबर. म्हणजे हे खूप कमी जणांना माहिती असतील. बरोबर, म्हणजे हा पॉइंट ऑफ व्ह्यू पण बरोबर आहे की समजा तुम्ही ते काय जन्मालाच नाही तर तुम्ही त्याबद्दल भाष्य कसं करू शकता. हो, आम्ही त्याचे साक्षी आहोत. जे जे झाले अवतार, हे 2-3 अवतार उल्लेख केले असं नाही, जे सगळे अवतार झाले ते देवाबरोबरच आम्ही होतो. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबित येरा. आम्ही एकमेकांना विसरतच नाही, त्याच्याबरोबरच असतो आम्ही. काय बरोबर आहे. मग आता आपण पूर्ण जन्म बघितला, पण आता आपण आत्ताच्या काळामध्ये येऊया. तर मग आता दहीहंडी पण आपण साजरी करतो. तर मग श्रीकृष्णांना दहीहंडीमधून काय सांगायचं होतं? भागवतामध्ये दहीहंडी देवाने त्याला काल्याचा प्रसंग म्हणतात, तो एकदाच केला यमुनेच्या वाळवंटावर. तर उंच ठिकाणी दहीहंडी लावली जाते, तसा तो दहीहंडीचा त्यांनी खेळ केला. पण त्या खेळात प्रत्येक कुठलीही कृती देवाला, समाजाला, जगाला दिग्दर्शन करायचे, मार्गदर्शन करायचे. बरोबर. सारखंच लेक्चर देऊन चालत नाही, कधी कधी कृतीतून दाखवायचे. तर आता 8 थर 9 थर शरीराची आदिव्याधी किंवा घात अपघात होतात, तसा कृष्णाच्या दहीहंडीत अपघात नाही. शिंके लाविले दुरी, शिंके उंच लावलं होतो तिघाचे मी वरी, तिघांच्या वरती मी चौथा होतो. म्हणजे किती थराची झाली? 4 थराची. तसं जर पाहिलं तर समाजामध्ये 4 स्तर आहेत. एक क्षुद्र आहे, त्याच्यानंतर खालून जर जायचं म्हटलं तर वैश्य आहे, क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे. हे 4 वर्ण आहेत. ते ठीक आहे, वर्ण चौकट आता शिथिल झाली, पण तरी सुद्धा कर्माने हे वर्ग राहतातच, कोणत्याही देशात गेले तरी. शूद्र आहेत. शूद्र या शब्दाचा अर्थ अत्यंत क्षुद्र असा नाही, शूद्र या शब्दाचा अर्थ अत्यंत सेवाभावी. शूद्र हे 4 वर्ग आहेत. तर तिघांचे मी वर होतो चौथा. शिंके लाविले दोरी, होतो तिघाचे मी वरी, तुम्ही व्हारे दोहीकडे. ह्युमन पिरॅमिड जो आहे, मानवी मनोरा, ती कल्पना भगवंतांनी दहीहंडीच्या माध्यमातून दिली. मी चौथा वर गेलोय, आता ते मी माझं ध्येय मिळवणार आहे.
पण तुम्ही व्हारे दोहीकडे, तुम्ही सगळे जरा मुख पसरवणी बले, मुख पसरवणी गडे, तुम्ही मुख पसरा, मी त्या वरच्या दही हंडीला किंवा लोण्याला हात लावणार आहे आणि त्याच्यातून ज्या धारा येतील, वाहती त्या धारा, घ्यारे दोही त्या कोपरा, दोन्ही कोपरांनी ज्या धारा येतील तुमच्या मुखामध्ये एकदम येतील. खरं आता याचा शेवटचा संदेश असा आहे की समाजाचे असे 3 स्तर आहेत, सगळेच टॉपला जाऊ शकत नाही, पण खालच्यांच्या आधाराने वरचा गेलेला असतो. तर वर गेलेल्यांनी त्यांनी एकट्याने खायचं नसतं, नाही त्यांनी खायचंच नसतं. जे तळातले आहेत त्या तळागाळातल्या लोकांचा विचार करायचा असतो. आपण ज्यांच्या माध्यमातून वर गेलेलो आहोत किंवा उच्च स्थानी गेलेलो आहोत, ज्यांच्या आधाराने, कारण की आमचे एक महाराज म्हणायचे की जी खालची तळातली माणसं असतात ती नुसती तळात नसतात, ती तळागाळात असतात. तळागाळातल्यांना वरचं असलेलं सुख तळागाळापर्यंत पोहोचवणं हा दहीहंडीचा संदेश आहे. आणि दहीहंडी हस्तिनापूर किंवा तुमचं इंद्रप्रस्थ किंवा इथं झाली नाही, एका आदिवासी भागामध्ये जंगलामध्ये यमुनेच्या तीरावरती झाली. धर्म हा जिथं उपेक्षित आहेत, ज्यांना काही मिळालं नाही, त्यांच्यापर्यंत ते लोन पोचलं पाहिजे. कृष्ण होते तोपर्यंत यमुनेच्या वाळवंटामध्ये ही दहीहंडी चालायची. कृष्ण अवतार समाप्ती झाली, त्यानंतर काही दिवस ही परंपरा चालली, पण पुढे यमुनेच्या वाळवंटाची जबाबदारी चंद्रभागेच्या वाळवंटाने घेतली आणि 700 वर्षापूर्वी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. त्या लाह्या वाटी म्हणजे दहीहंडीच्या लाह्या वाटी. खरं तो सामाजिक समरसतेचा आहे. सगळ्यांना सुख मिळाली पाहिजेत. वरच्या थरातल्या लोकांनी खालच्या लोकांची काळजी घेणं, आणि जर खालच्या लोकांच्या ध्यानात आलं, तळातल्या लोकांच्या ध्यानात आलं की हा वरती गेलेला वरच खातोय, आणि त्यांनी जर थर काढून घेतला तर वरच्याचं अस्तित्व राहणार नाही. हे वर कुठल्याही क्षेत्रातल्या, मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक असो, धार्मिक असो, उद्योग असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये वर गेलेल्या लोकांनी खालच्यांची काळजी घ्यावी हा संदेश भगवंतांना द्यायचा आहे. बरोबर बरोबर. मग आत्ताच्या काळामध्ये आपण कृष्ण जन्म जे साजरा करतो तो कशा प्रकारे व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं? कृष्ण एक परमात्म्याचा जन्म आहे, एका महापुरुषाचा जन्म आहे. तर महापुरुषाचा ठीक आहे, तो जन्म आपण धार्मिक पद्धतीने करतो, पण त्याचा विचाराचा जागर व्हावा. कृष्णांनी सगळ्यांशी समरसता ठेवली. कृष्णांनी कोणालाच उपेक्षा केली नाही. त्याने पुतनेचा सुद्धा उद्धार केलाय. पुतनेचाही उद्धार केला. ते आपल्या भक्तांना बघतात, अर्जुनासारखा भक्त उद्धव आहे. उद्धवला म्हणतात पुतना सुद्धा माझी आई आहे. उद्धव म्हणतो तुला विष स्थानामध्ये घेऊन ती मारायला आली होती, तिला आई कसं काय कृष्ण म्हणतो? नाही म्हणजे पाजायला तर आली होती ना. माझा मुद्दा अजून थोडा पुढचा आहे. विष पाजायला आलेल्या बाईला कृष्ण जर आई म्हणतात, तर अमृतासारखं दूध पाजणाऱ्या आपल्या आईला आज समाज आई म्हणायला तयार नाही. हा खरं कृष्ण जन्म आहे. बरोबर. जन्म हा विचाराचा व्हावा, विचाराचा व्हावा. बरोबर आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली आजच्या एपिसोडमध्ये. आपण सगळ्या गोष्टी म्हणजे जवळपास आपण कव्हर केल्या, की कृष्ण जन्माच्या आधीच्या गोष्टी, कृष्ण जन्माच्या वेळीच्या गोष्टी, परत नंतर कृष्ण जन्म झाल्यानंतर ती पूर्ण स्टोरी तुम्ही सांगितलीत की कसं पुढे गेलंय, आणि आत्ताच्या काळामध्ये कशी दहीहंडी साजरी व्हावी त्याचं एक चांगलं उदाहरण तुम्ही जगासमोर मांडलंय. त्याबद्दल धन्यवाद परत एकदा. धन्यवाद. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.